नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, राज्यात आता महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येणार आहे। याबाबत राज्य सरकारने 1 जानेवारी 2025 रोजी GRE प्रसिद्ध केलेला आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घर मंजूर झालेले आहेत, अनेक घरांची कामं सुद्धा सुरू झालेली आहेत, परंतु त्यांना पैसे मिळालेले नाहीत आणि त्यांचे घर हे अपूर्ण आहेत। तसेच शबरी आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुल मंजूर झालेले आहेत। रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गतही अनेक घरं मंजूर झालेले आहेत, परंतु अनेक घरांचे जे चेक आहेत किंवा त्यांचे पैसे आहेत हे अजून त्यांच्यापर्यंत मिळालेले नाहीत। त्यासाठी राज्य सरकारने खास करून आज GR काढलेला आहे आणि त्याचं नाव देण्यात आलेलं आहे महाआवास अभियान 2024-25। या अभियानाच्या अंतर्गत ज्या घर पेंडिंग असतील, ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत, ज्यांचे कामं अपूर्ण असतील, त्यांचे कामं लवकरात लवकर पूर्ण करून घेणं, त्यासाठी राज्य सरकारने या GR मध्ये ग्रामीण लेवलच्या प्रशासनाला कडक निर्देश दिलेले आहेत। मित्रांनो, तर काय एकंदरीत हे सर्व जे अभियान आहे महाआवास अभियान ते कशा पद्धतीने राज्य सरकार राबवणार आहे राज्यात, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे। या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान, तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांसह पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व ग्रामीण भागातील अतिक्रम नियमानुकूल करणे अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत। मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय म्हणजे मधील ध्येय क्रमांक 11 नुसार राज्यात दरवर्षी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्याच्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान राबवले जाते। या आर्थिक वर्षामध्ये देखील महाआवास अभियान राबवण्याचा प्रस्ताव शासनाने काढलेला आहे। मित्रांनो, दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान 2024-25 राबवण्याची मान्यता राज्य सरकारने दिलेली। आता या महाआवास अभियान 2024-25 चा राबवण्याचा उद्देश काय असणार आहे? मित्रांनो, राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करणे, त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या माध्यमाने शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्था यांच्याबरोबर समाजातील सर्व घटक जसे की स्वयंसेवी संस्था, लायसन्स क्लब, रोटरी क्लब, सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ इत्यादी जसे की खाजगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, त्यानंतर बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादी भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, त्यानंतर राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे, त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे आणि कृती संगम म्हणजे कन्व्हर्जन्शन करणे। मित्रांनो, त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे हा उद्देश महाआवास अभियान 2024-25 चा आहे। मित्रांनो, त्यानंतर अजून काही उद्देश महाआवास अभियान 2024-25 आहेत। त्यात पहिला म्हणजे भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, ज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमधून, त्यानंतर घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, त्यानंतर मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे, त्यानंतर मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित जे घरकुले असतील त्यांना पूर्ण करणे, विश्लेषण व उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे हा या जे अभियान आहे त्या अभियानाचा एक उद्देश आहे। मित्रांनो, तर अशा पद्धतीने आता राज्यात महाआवास अभियान 2024-25 हे राबवण्यात येणार आहे। राज्य सरकारने या GRच्या माध्यमातून जे ग्रामीण लेवलचं प्रशासन आहे त्याला कडक निर्देश दिलेले आहेत। तुमचंही जरी घरकुल काही हप्त्यांसाठी अटकलं असेल, तुमचं मंजूर झालेलं आहे परंतु तुम्हाला पैसे मिळत नसतील, अपूर्ण काम आहे, तर तुमचं घर आता लवकरच पूर्ण होईल। मित्रांनो, हा GR आता तुम्हाला महत्त्वाची GR मध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे अशा माहितीबद्दल। मित्रांनो,
तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि नियमित अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.